स्क्रीनवरती मी एक तुम्हाला फोटो दाखवतो। हा फोटो सध्या खूप व्हायरल होतो आहे। हा फोटो व्हायरल होण्याचं कारण म्हणजे या फोटोमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आहेत आणि पंडित जवाहरलाल नेहरू कुंभमेळ्यामध्ये स्नान करत आहेत असं दाखवलं गेलेलं आहे। हा फोटो एक वेळेस बघा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की पंडित जवाहरलाल नेहरू नेमकं काय करत आहेत। हा फोटो बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की पंडित जवाहरलाल नेहरू एका नदीच्या काठावरती आहेत आणि ते काहीतरी तिथे करत आहेत। लिहिणाऱ्यांनी असं लिहिलेलं आहे की पंडित जवाहरलाल नेहरू देखील कुंभमध्ये स्नान करत होते आणि याचा पुरावा म्हणून हा फोटो त्यांनी दाखवलेला आहे। आता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कुंभमेळ्यामध्ये स्नान केलेलं होतं का, हा खरा प्रश्न आहे। कारण पंडित जवाहरलाल नेहरू हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र चालवत होते। एक किस्सा त्यांच्या बाबतीमध्ये असा सांगितला जातो की एक वेळेस त्यांना लाल बहादूर शास्त्री यांनी अशी विनंती केली की आपण कुंभमेळ्यामध्ये जाऊया आणि स्नान करूया। त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना म्हणाले की मला आता कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करता येणार नाही। आणि मग त्याचं कारण देत असताना पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणाले की मी एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा प्रतिनिधी आहे आणि मी सध्या पंतप्रधान पदावरती आहे, त्याच्यामुळं मी जर एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला गेलो तर भारतीय संविधानामध्ये असलेलं धर्मनिरपेक्षतेचं तत्व याचं उल्लंघन होईल आणि त्याच्यामुळे मला सध्या कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करता येणार नाही। याच्या पुढे जाऊन त्यांनी असंही सांगितलं की माझं हिंदू धर्मावरती खूप प्रेम आहे आणि मी कुंभमेळ्यामध्ये अनेक वेळेस आंघोळी केलेली आहे आणि मला ते आवडतंही, परंतु सध्या मी पंतप्रधान पदावरती असल्यामुळं मला असं करता येणार नाही, कारण हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं उल्लंघन ठरेल आणि म्हणून त्यांनी कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करण्यासाठी नकार दिला, असा एक संदर्भ सांगितला जातो। आता नेमका हा फोटो जो शेअर केला गेलेला आहे, हा फोटो अनेकांनी शेअर केलेला आहे। याच्यामध्ये दिलीप मंडल सारख्या व्यक्तीने देखील हा फोटो शेअर केलेला आहे। त्यांनी देखील सांगितलेलं आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंनी देखील कुंभमध्ये आंघोळ केलेली होती। कुंभमेळ्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी आंघोळ केलेले संदर्भ आतापर्यंत कोणाच्याही वाचनामध्ये नाहीत। हा जो फोटो आहे, हा फोटो आहे 10 जानेवारी 1938चा इलाहाबाद मधला आणि हा फोटो मुळात पंडित जवाहरलाल नेहरू यांची आई स्वरूप राणी यांचं ज्यावेळेस निधन झालेलं होतं त्यांच्या अस्थि विसर्जनाचा हा फोटो आहे आणि त्यांच्या अस्थि विसर्जन करत असतानाचा हा फोटो आता सध्या सांगितलं जात आहे की पंडित जवाहरलाल नेहरू देखील कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करत होते। आता हे किती खरं आहे किती खोटं आहे हे तुम्ही सगळे संदर्भ तपासून बघू शकता। एक पुस्तक आहे कामा मॅकलिन यांचं, पिलग्रिमेज ऑफ पॉवर द कुंभमेला इन अलाहाबाद, अशा प्रकारचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये त्यांनी दुसरा एक फोटो शेअर केलेला आहे। हा फोटो तुम्ही स्क्रीनवरती बघता आहात आणि हा फोटो जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की नेमकं या लेखिकेला काय म्हणायचं आहे। याच्या खाली त्यांनी लिहिलेलं आहे, या फोटोच्या बाबतीमध्ये त्यांनी खाली असं लिहिलेलं आहे की पौष पौर्णिमेच्या दिवशी जत्रेला भेट देताना मीडिया फोटोग्राफरच्या उपस्थितीत तो संगमाच्या पवित्र पाण्यात हात बुडवण्यासाठी थांबला, ज्याचा अर्थ मीडियाने आचमन म्हणजे उजव्या हाताने केलेलं शुद्धीकरण असा घेतलेला आहे। फोटोवरून हे स्पष्ट होते की पंडित नेहरू हे विधी करत नव्हते, कारण त्यावेळी त्यांनी त्यांचे बूट घातलेले होते। त्याच्या पुढे जाऊन त्यांनी आणखीन एक संदर्भ दिलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो काही फोटो आहे हा फोटो 1954च्या कुंभमेळ्याचा आहे। या लेखिकेने पुढे असंही म्हटलेलं आहे की या कुंभमेळ्यामध्ये आणखीन एक व्हिडिओ सापडलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये 1954चा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जी.बी. पंत हे देखील आहेत। परंतु याच्यामध्ये कुठेही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कुंभमेळ्यामध्ये स्नान केलेला संदर्भ सापडत नाही। अर्थातच कुंभमेळ्यामध्ये स्नान करावं असं काही नाही किंवा केलं तरी काही फरक नाही, परंतु भारतीय संविधानाचं जे धर्मनिरपेक्षतेचं तत्व आहे, हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं पालन आपण केलं पाहिजे आणि हे धर्मनिरपेक्षतेचं तत्व जे आहे हे तत्व आपण सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे, कारण आपली राज्यघटना धर्मनिरपेक्षतेचं तत्व सांगते आहे। आपण वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करतो याचा काही संबंध तिथे येत नाही, परंतु आपण ज्यावेळेस एखाद्या शासनाच्या किंवा प्रशासनाच्या खुर्चीवरती बसलेलो असतो त्यावेळेस आपल्याला या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं पालन करावंच लागतं आणि म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरूंनी देखील पंतप्रधान पदावरती असल्यामुळे त्यांनी कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करण्यासाठी नकार दिला। कदाचित पंडित जवाहरलाल नेहरू जर पंतप्रधान नसते तर त्यांनी देखील आंघोळ केली असती असं काही नाही, कारण त्यांनी असं सांगितलेलं होतं की मी अनेक वेळेस कुंभमेळ्यामध्ये आंघोळ केलेली आहे आणि मला गंगा नदीमध्ये आंघोळ करायला देखील आवडतं, एवढं देखील त्यांनी सांगितलेलं होतं आणि म्हणून त्यांचं गंगा नदीवरती किंवा हिंदू धर्मावरती खूप प्रेम होतं, ते काही पालनही करत होते, परंतु ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये होतं। पंतप्रधान म्हणून त्यांनी कधीही धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं उल्लंघन केलेलं आढळत नाही। याच्यामध्ये आणखीन एक फोटो शेअर करत असताना असंही सांगितलं गेलेलं आहे की त्यांनी जानवा घातलेला आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी पगडी घालावी का, जानवं घालावं का, किंवा हे त्याच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, परंतु
खुर्चीवरती बसल्यानंतर मात्र कुठलीही पूजा विधी किंवा त्याचं प्रदर्शन नाही केलं पाहिजे. तुम्ही ज्या धर्माचं आचरण करत आहात त्या धर्माच्या आचरणाचं प्रदर्शन देखील होता कामा नये आणि जर प्रदर्शन झालं तर त्याचा इम्पॅक्ट हा दुसऱ्यावरती पडत असतो आणि म्हणून ह्याचं प्रदर्शन थांबवलं पाहिजे. म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्याही गोष्टीचं प्रदर्शन केलेलं नाही आहे आणि त्यांनी वारंवार हे सांगितलेलं आहे की माझ्या वर्तनामधून कुठल्याही धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं उल्लंघन झालं नाही पाहिजे याची काळजी मी स्वतः घेतली पाहिजे, कारण मी एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा प्रतिनिधी आहे. तुम्हाला हा संदर्भ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. हा फोटो तुमच्यापर्यंतही पोहोचला असेल तर तुम्हाला नेमकं फोटो बघितल्यावर काय वाटलं होतं हे देखील सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.